मोठी बातमी आहे. कृष्ण कुंजवरची मनसेची बैठक संपली आहे. पाक कलाकारांबाबतच्या भूमिकेवर मनसे ठाम आहे आणि पाक कलाकारांचे सिनेमे प्रदर्शित होऊ देणार नाही असं मनसेचे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी म्हटले. केंद्रीय गृहमंत्र्यांना यावर लक्ष घालावं असं देखील त्यांनी म्हटलंय. एक मोठी बातमी आपण या ठिकाणी पाहत आहोत. कृष्ण कुंजवर मनसेनं तातडीनं बैठक बोलावली होती, ती अखेर संपली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली ही बैठक बोलावण्यात आली होती. बैठकीला मनसेचे पदाधिकारी आणि नेते उपस्थित होते आणि यावेळी पाक कलाकारांचे सिनेमे प्रदर्शित होऊ देणार नाही अशी भूमिका जी आहे ती मनसेकडून घेण्यात आली आहे. फोन लाईनवरून आपल्यासोबत आहेत आपल्या प्रतिनिधी सीमा दाते. सीमा, मनसेनं कृष्ण कुंजवर बैठक बोलावली होती, ती अखेर संपली आहे. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली? नक्कीच आपण पाहतोय की महापालिका निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसतशा अनेक पक्षांमध्ये सध्या बैठक सुरू आहे. त्याचप्रमाणे मनसे देखील आता मोठ्या प्रमाणावर बैठका घेत आहेत. मनसेचे सगळे पदाधिकारी जे आहेत, मग विभाग प्रमुख असतील, नगरसेवक असतील, हे सगळे पदाधिकारी आज कृष्ण कुंजवर आले होते आणि स्वतः पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत त्याची बैठक झाली होती. महापालिकेच्या अनेक विषयांवरती या बैठकीमध्ये निर्णय जे आहेत ते झाले, चर्चा झाली. मात्र नेमका काय निर्णय झाला, नेमकी काय चर्चा झाली ही माहिती मात्र गुप्त ठेवण्यात आली आहे. पण त्याचबरोबर आणखीन एक मुद्दा जो आहे मनसेने लावून धरलेला तो म्हणजे पाकिस्तानी कलाकारांचा. तर यावर देखील काही प्रमाणामध्ये बैठक झाली आहे आणि यात मनसेची जी भूमिका आहे त्या भूमिकेवर मनसे कायम आहे हे देखील मनसेने स्पष्ट केलंय. बघते नक्कीच धन्यवाद सीमा या संपूर्ण माहितीबद्दल. तर पाक कलाकारांबाबतच्या भूमिकेवर मनसे ठाम आहे आणि पाक कलाकारांचे सिनेमे प्रदर्शित होऊ देणार नाही अशी भूमिका जी आहे ती मनसेने घेतली आहे. कृष्ण कुंजवर या संदर्भात बैठक बोलावण्यात आली होती, ती अखेर संपली आणि त्यात हा निर्णय घेण्यात आलाय. हम हमारी भूमिका के ऊपर कायम है, ठाम है और इसमें कोई भी चेंज नहीं है. किसी भी पाकिस्तानी कलाकार को लेके हम फिल्म रिलीज होने देंगे नहीं. और रही बात इसके आगे तो बहुत ही जल्द इसके बारे में राज साहब खुद भूमिका लेंगे और हमारी भूमिका सक्षम होगी.